काम करू, आपण पुढे निघू, ते येतील मागणं. नाटक वीरभद्र रथ बघून येऊया. नारायण नारायण. या नारद मुनी या, आसन ग्रहण करा. हा गरुड कुठे दिसत नाही. थांबा, मी त्याला बोलवतो. गरुडा, ए गरुडा, अरे ए वैनत्या, कुठे आहेस? कोण? अरे अन्य कोण असणार? तुझा गोपाल कृष्ण तुला हाक देतोय. माझा गोपाल कृष्ण मला हाक देतो? हो, जसा असशील तसा ये. देवा, आताच फलाहार करून विश्रांती घेत असताना मला एकाएक हाक मारून का बोलविले? तुला का बोलवले हे मी तुला सांगतो. का बोलविले मला? आपल्या कर्दई वनात एक मरकट येऊन बसलाय. त्यासाठी मी काय करू? तू जा आणि त्या मरकटाला इथे घेऊन ये. कोणाला कोणी बंदिस्त करावे? त्या वनाच्या रक्षणाकरिता तुमच्याकडे कोणी नाही का? का रे गरुडा, घाबरलास का? अरे तू पक्षीराज, तू हा पराक्रम करू शकतो. म्हणजे माझ्या पराक्रमाची कल्पना प्रत्येकाला आहे. देवा, आता मी नक्कीच तिथे जाणार आणि त्या मरकटाला इथे घेऊन येणार. तू कोण पक्षी? माझी ओळख नाही का तुला? पराक्रमी, सामर्थ्यवान म्हटला जातो तो गरुड मीच. तर इथे कशाला? तुला इथे राहता येणार नाही. मी तुला हकलून लावील. तू मला ओळखत नाही ना, तर ये युद्धाला. एवढे सामर्थ्य? का रे गरुडा, काय झालं? हाकलून दिलंस का त्या मरकटाला? अवश्य, आपला गरुड पराक्रमी आहे. देवा देवा देवा, नको ही यातना, सहन होत नाही. माझ्या पराक्रमाचा ताप उतरला. नशीब त्याने मला जिवंत सोडलं. काय सांगतोस? तू एक काम कर, तू त्याला इथेच घेऊन ये. काय, पुन्हा तिथे जाऊ? नको देवा नको. त्याचं नाव जरी ऐकलं तर माझ्या जीवाचा थरकाप उठतो. अरे, तो आता तुला मारणार नाही. त्याला सांग, तुझ्या देवाने म्हणजे तुझ्या रामाने तुला बोलवले आहे. ऐकेल ना तो माझा? कसं बोलायचं हे मी तुला सांगतो. वनात जायचं, दूर भरायचं आणि मग म्हणायचं, कपिवरा तुला राम भाळतो, कपिवरा तुला राम भाळतो. तो पुन्हा काय अपाय तर करणार नाही ना?
मज्जा आली नाटकाला. माई ग, वीरभद्र बघताना थोडीशी भीती वाटली, पण नंतर मज्जा आली. माई, चैत्र महिन्यात अजून कोणते सण साजरे होतात ग? चैत्रातील पुढचा सण म्हणजे रामनवमी. प्रभू श्रीराम हे श्री विष्णूच्या अवतारांपैकीच एक. चैत्र शुद्ध नवमी या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला. तोच दिवस आपण रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आपल्या गोव्यात बारदेश तालुक्यातील कोलवाड येथील श्री राम मंदिर रामनवमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. इथे मच्छीमार समुदायातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव रामनवमीपर्यंत चालतो. भजन, कीर्तन, नाटक हे सर्व उत्साहात सादर होतं. आज गोव्यातील बहुतेक राम मंदिरातून श्री राम जन्म सोहळा साजरा केला जातो. बाळ रूपातल्या श्रीरामाची मूर्ती सजवलेल्या पाळण्यामध्ये ठेवली जाते आणि पाळणा झुलवताना रामाची स्तुती करणारा हा पाळणा गायला जातो. मागच्या वर्षी तर अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आली. संपूर्ण देशभरात जणू आनंदोत्सवाची एक लाटच आली होती. चला तर मग जाऊया राम जन्माला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरी बात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, तिथून जाय माग स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राजगृही येईन सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी. पानामुन अंगदला धेनु अंगणी, धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. आणिला मा गुतीनेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. रामनवमीनंतर केवळ 8 दिवसांनी येते ती हनुमान जयंती. निस्सीम भक्ती, अतुलनीय चपळता, तल्लख बुद्धी, वेग या सर्वांचं एकत्रित उदाहरण म्हणजे आपले मारुतीराया. आपल्या गोव्यात श्री हनुमानाला समर्पित अनेक मंदिरं आहेत आणि सहसा ही मंदिरं 2 गावांच्या सीमेवर किंवा डोंगराच्या माथ्यावर असतात. असं मानलं जातं की सीमेवर प्रवेश करून पाहणाऱ्या दुष्टात्म्यांना श्री मारुतीराया पळवून लावतात व गावाच्या सीमेचं रक्षण करतात. गोव्यात बहुतेक घरांमधून सायंकाळी रामरक्षा म्हणताना समोर एक पाट ठेवतात
असं म्हणतात की रामरक्षा ऐकण्यासाठी खुद्द मारुतीराया तिथे येतात. तुम्हाला माहीत आहे का, गोव्याच्या कदम राजाच्या ध्वजावर श्री हनुमानाची प्रतिमा होती. आपल्या गोव्यात सावर्डे, मापसा, पणजी या मोठ्या शहरांमध्ये टेकड्यांवर हनुमानाची मंदिरं आहेत. ह्या टेकड्या मारुतीगड म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राजधानी पणजीच्या मळ्यात टेकडीवर असलेलं मारुतीचं मंदिर ही तर राजधानीची शान आहे. रात्रीच्या दिव्यांच्या रोषणाईत हे मंदिर फारच अप्रतिम दिसतं. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीरायांची मनापासून आठवण काढली आणि ते आले नाहीत, असं कधी घडलंय का? ही पहा, आलीच आपली वानरसेना. जय बजरंगा हुप्पा हुय्या, जय बजरंगा हुप्पा हुय्या. कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्री. बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. चैत्र महिना संपतो आणि सुरू होतो तप्त असा वैशाख. वैशाख महिन्यात होणारी शिरगावची लयराईची जत्रा ही अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. हिला धोंडांची जत्रा म्हणूनही ओळखलं जातं. देवीची व तिच्या भावंडांची एक कथा आपल्याकडे बरीच प्रचलित आहे. शिरगावची लयराई व तिच्या बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ खेतोबा ह्यांची ही कहाणी. घाट प्रदेशातून आलेल्या आणि आता गोव्याच्या विविध भागात कायमच्या स्थायिक झालेल्या ह्या 8ही देवता आज गोव्यातील हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. तुम्हाला आवडेल का ही गोष्ट बघायला? चला तर आमच्या बरोबर.
देवी लईराई, केळबाई, महामाया, मोरजाई, मीराबाई, शीतलाई, अजयदीपा या 7 बहिणी आपला भाऊ खेतोबासह चोरले, मोरले, मावळिंगी, बोर्डे, महाराष्ट्रातील येरोडा या गावातून हत्तीवरून प्रवास करीत एका संध्याकाळी डिचोली या गावात पोहोचल्या. आख्यायिकेनुसार वनराईने नसलेल्या डिचोली या गावाची ग्रामदेवता शांतादुर्गा हिनं त्यांचं स्वागत केलं. तिनं त्यांचा पाहुणचार केला. जंगल प्रदेश असल्यानं तिनं त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासास निघण्याची विनंती केली आणि त्या रात्री त्यांना आसरा दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुढच्या प्रवासास सुरुवात केली. थोडे अंतर गेल्यावर ते मये येथे वडनेर नावाच्या ठिकाणी जेवण आणि विश्रांतीसाठी थांबले. तिथे त्यांनी पुढील प्रवासाचा मार्ग निश्चित केला. हे ठिकाण 7 बहिणींची बसका ह्या नावानं लोकप्रिय आहे. पुढे 7ही बहिणींनी स्वयंपाक बनवण्याची तयारी केली खरी, पण लाकूड जाळण्यास आग मात्र नव्हती. त्यामुळे त्यांनी खेतोबास अग्नी आणण्यास पाठवलं. सरपण शोधत शोधत खेतोबा वांगिणी गावात पोहोचला. तिथे त्याला काही मुलं खेळताना दिसली. तोही लहान असल्याने स्वतःला दिलेले काम तो विसरला आणि खेळ बघण्यात तो दंग झाला. त्याला वेळेचं भानच राहिलं नाही. इथे त्यांची थोरली बहीण केळबाई चिंताग्रस्त झाली व तिनं लईराईला खेतोबा शोधण्यासाठी पाठवलं. लईराई खेतोबाला शोधण्यास निघाली. दूरवर तिला खेळणाऱ्या मुलांना पाहण्यात दंग झालेला खेतोबा दिसला. लईराईला खेतोबाच्या उशिराचे कारण कळल्यावर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही. संतप्त लईराईने खेतोबाला मोठ्याने हाक मारली, खेतोबा! खेतोबा घाबरला व तेथेच स्तब्ध झाला. लईराई त्याला लाथ मारायला पुढे सरसावली. तिचा वाद चुकवण्यासाठी खेतोबा कमरेत किंचित वाकला. या दोघांमध्ये वाद सुरू असताना इतर बहिणी त्यांना शोधत वांगिणीला आल्या. लईराईने खेतोबाला फटकारल्याचे समजताच सर्व बहिणी लईराईला बोलू लागल्या. त्यामुळे क्षुब्ध झालेल्या लईराईने आपण आपल्या 500 अनुयायांसह चालत अग्निदिव्य करेन असं सांगितलं. लईराईच्या अग्निदिव्यामुळे केळबाईला खूप दुःख झालं. आपल्या चुकीमुळे हे घडलं या विचाराने तिने निश्चय केला की आपण आपल्या 700 अनुयायांसह डोक्यावर माले नावाचा मोठा दिवा घेऊन नाचेल. या घटनेनंतर खेतोबा वांगिणी या गावात स्थापित झाला. तसेच 7ही देवता गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानापन्न झाल्या. शिरगावची लईराई, मुळगावची केळबाई, मयेची महामाया, मोरजीची मोरजाई, म्हापशाची मीराबाई किंवा मिलाग्रीस, गिरीची शीतलाई, अंजदीप बेटावरची अजादीपा व त्यांचा एकुलता एक भाऊ खेतोबा. ताई, आम्हाला शाळेत माहिती दिली होती की दरवर्षी वैशाखाच्या 5व्या दिवशी लईराईची जत्रा भरते. गोव्याच्या विविध भागातून तसेच कोकणपट्टीतून अनेक धोंड पारंपरिक वस्त्र परिधान करून पाठीवर रंगीत कापड व हातात गुंफलेली उसाची काठी किंवा बेताची काठी घेऊन या जत्रेत सहभागी होतात. या जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे या धोंडाचे जळत्या निखाऱ्यावरून माता लईराईचा जयघोष करत चालत जाणे. पाहुयात याचीच एक झलक. लईराई माते तुझ्या कळसाचे रूप घे, लईराई माते तुझे कळसाचे रूप घे, होण तुझे बेत काठी घेऊन नसता घे, होण तुझे बेत काठी घेऊन नसता घे, होमदंडी राखणदार वडार बसला घे, होमदंडी राखणदार वडार बसला घे, रथरथीचा होमसणाचा धोण तुझे धावता घे, रथरथीचा होमसणाचा धोण तुझे धावता घे, मोरारीच्या काळाचा परम राक्षा सगळ्या धोणाची तळमळ, मोरारीच्या काळाचा परम राक्षा सगळ्या धोणाची तळमळ. वैशाखाच्या तप्त वातावरणावर हळुवारपणे शीतल जलधारांचा वर्षाव करीत ज्येष्ठ उतरतो. तो वटसावित्रीचं लेणं लिहून सौभाग्य अलंकाराने नटून थटून गावागावातून स्त्रिया या दिवशी वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत सूत बांधतात. ह्याला गोव्यात वडा पुनव असे म्हणतात.
या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. गोव्याचं पंढरपूर असं ज्याला वर्णिलं ते वाळवंटी नदीवरचं साखळी गावातलं पांडुरंगाचं मंदिर हरी विठ्ठल जय विठ्ठल या जय घोषाने दुमदुमतं. अनेक भाविक इथं दर्शनाला येतात. आता तर गोव्यातून कित्येक वारकरी पथकं पायी चालत दिंडीचा ठेका धरत पंढरपुरात होणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवात सहभागी होतात. ही बघा अशीच एक वारी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. बोला पुंडलिका वरदे पार्वती पते हर हर सीताकांत स्मरणं बोला श्री रामनाथ दामोदर बोला श्री बोगदेश्वर बोला श्री मंदोदरी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला 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 संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला संत कसे राम लक्ष्मण असेच दोघे अवतरले 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 या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोहिला 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 या संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला या संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला कौल घेतला लिहून 100 वर्षे ध्यान कौल घेतला लिहून 100 वर्षे ध्यान नांगर धैला ज्ञानाचा पहिला मन पवनाचा डाव मांडिला नांगर धैला ज्ञानाचा पहिला मन पवनाचा डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला
हरी आला रे हरी आला हरी आला हरी आला रे हरी आला हरी आला आम्ही आलो या देवाच्या भेटी रे देव भेटलाय हरच्या वाटे आम्ही आलो या देवाच्या भेटी रे देव भेटलाय हरच्या वाटे दक्षिण गोव्यात सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यामध्ये आपले वेळी बांधव या दिवशी खास करमलांच्या पानांचा द्रोण करून गूळ खोबरं व तांदूळ एकत्र शिजवून केलेल्या पायसाचा नैवेद्य लोकदेवतेला म्हणजेच ग्रामदेवतेला अर्पण करतात. करमलांची पानं अनेक धार्मिक विधींमध्ये व घरगुती कारणांसाठी वापरली जातात. ती सर्वात आधी या ग्रामदेवतेला अर्पण केल्याशिवाय यापैकी कोणतीही व्यक्ती करमलांच्या पानांचा वापर करत नाही. ही परंपरा एका अर्थी निसर्ग देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हेच दर्शवते, नाही का? गोव्यात काही गावांमध्ये चोरू नावाचा तांदळापासून केलेला पदार्थ गावाच्या सीमेवरून वेगवेगळ्या दिशेने फेकला जातो. ह्यामागची भावना अशी आहे की ह्या कृतीमधून आपल्या पूर्वजांना, घर पुरुषाला आपल्या वाईटापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. आषाढानंतर येणारा श्रावण मास खरोखरच सणांची लयलूट करणारा असा महिना. अतिशय उत्साहवर्धक आणि अतिशय सात्विक असा श्रावण सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण करतो. श्रावण हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस म्हणजेच नागपंचमी. कालियाला यमुनेच्या पात्रातून श्रीकृष्णांनी पळवून लावले. त्या विजयाचा आनंदोत्सव म्हणजे नागपंचमी. तुम्हाला पाहायचं आहे का श्रीकृष्णांनी कसं पळविलं कालियाला? चला तर माझ्याबरोबर. कृष्ण जी तब नील वर्णन भय लगे दौ युद्ध करने कालिया को खींच कर ले आए यमुना घाट पर वृंदावन में धूम मच गई कृष्ण जय जयकार मच गई मगन भय भय मगन भय भय मगन भय भय नारायण सब मगन भय भय मगन भय भय मगन भय भय नारायण सब
नागपंचमी म्हटले की गोव्यात पातोळ्या हुमक्यास आल्याच. पातोळ्यांचा वास मस्त दरवळतोय. चला चला जाऊया आपण पण नागराजांना पूजूया आणि नंतर गोड गोड स्वादिष्ट पातोळ्या खाऊया. झाली का पूजेची तयारी? हो, चालू आहे. अरे, तुम्ही अजून इथेच खेळत बसलात? चला उठा लवकर, तुमची कामं पटकन आवरून घ्या. हो आई. आई आई काय झालं? आई, आज किती प्रसन्न वाटतं ना. आपल्या घरात आज आनंदी वातावरण आहे ना. पण आई, मला एक प्रश्न पडला आहे. कसला प्रश्न? आई, आपण नागपंचमी का साजरी करतो? कारण साप आपल्या शेतातील उंदीर खातात आणि पिकांचे रक्षण करतात. ते आपल्या निसर्गासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि हो, सापांना शेतकऱ्यांचे मित्र असंही म्हणतात, बरं का? पण बाबा, आपल्याला साप दिसला की आपण घाबरतो, त्यांना मारतो. तेव्हा आम्ही काय करायचं? अशा प्रसंगी घाबरायचं नाही. साप आपल्याला काहीच करत नाही. जर आपण त्यांना त्रास दिला तरच ते आपल्याला ध्वंस करतात. चला, तुम्ही आता अंगणात जाऊन खेळा. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात पुढची तयारी करते. हो आई. आपण कोणता खेळ खेळूया? लपाछपी, धरची? नाही, आम्ही लंगडी खेळूया. हो हो, लंगडीच खेळूया, चला. असे घाबरू नका, मी नागदेव आहे. तुम्ही खरंच नागदेव आहात का? हो, मी नागदेवच आहे. पण तुम्ही इथे का आलात? आज नागपंचमी आहे ना. आज माझा दिवस. नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करून घराघरात साजरा करतात. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. पण आजच्या दिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. आज या प्रगतीपथाच्या युगात जंगलाची नासधूस केली जात आहे. जंगलं कमी होत चालली आहे. प्रदूषणाची वाढ होत चालली आहे त्यामुळे आम्हा प्राण्यांना राहायला जागा कमी मिळत आहे. तुम्हा सर्वांना माझा एक संदेश आहे. कृपया असं करू नका. झाडे लावा, निसर्गाची काळजी घ्या, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका, पाण्याचा दुरुपयोग करू नका. होय, आम्ही नक्की काळजी घेऊ. आम्हाला कळलं, तुम्ही सुद्धा या निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहात. बरं का मुलांनो, चला आपण नागदेवतेची पूजा करूया आणि सर्पदेवांनी दिलेला संदेश नक्की पाळूया. हो बाबा. श्रावण महिन्यात अनेक मंदिरातून भजनी सप्ताह होतात.